नमस्कार. मी आज तुम्हाला रोज कुकीज रेसिपी करून दाखवणार आहे. किती छान झालेत बघा हे रोज कुकीज. खूप छान रेसिपी होते ही. खास क्रिसमससाठी बनवली जाते. गोवन रेसिपी आहे ही. त्यासाठी मी साहित्य दाखवते तुम्हाला. अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी पिठी साखर, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1 कप मैदा, वेलची जायफळ पूड, 1 अंडं, चिमूटभर मीठ आणि 1 वाटी नारळाचं दूध घेतलं आहे. लागलं तर पुन्हा घ्यायचं थोडं. सगळ्यात प्रथम मी एक बाऊल घेते आणि त्या बाऊलमध्ये मी अंडं घालून घेते. ह्या रेसिपीला अंडं आणि नारळाचं दूध वापरलं जातं, त्यामुळे खूप चव चांगली येते त्याला. तुम्हाला जर अंडं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. अंडं नाही घातलं तरीसुद्धा चालतं. नुसतं नारळाचं दूध किंवा साधं दूध घातलं तरीसुद्धा चालतं. तरीसुद्धा ही बनती रेसिपी. पण त्याची चव जराशी वेगळी येते म्हणून आम्ही हे नारळाचं दूध आणि अंडं वापरतो. खूप छान होती रेसिपी ही. हे चांगलं साखर आणि अंडं फेटून घ्यायचं. एकसारखं फेटून घ्यायचं एका दिशेने ते. त्यामध्ये थोडंसं आता नारळाचं दूध घालायचं. नारळाचं दूध असल्यामुळं खाली बसू शकतं म्हणून हलवून घेतलं मी. पुन्हा त्याला चांगलं फेटून घ्यायचं. एकदम दूध सगळं घालायचं नाही, थोडं थोडं नंतर लागेल तसं घालू शकता. आता मी चिमूटभर मीठ घालून घेते. आणि त्यात वेलची जायफळ पूड घालून घेते मी. ह्या अंडं घालतात त्याच्यात, त्यामुळे इसेन्स वापरली जाते ह्यात. पण कोणाला इसेन्सचा वास आवडतो, कोणाला नाही आवडत, म्हणून मी जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे यात. त्यात 1 चमचा तेल घालायचं. आणि चांगलं फेटून घेतलं की मग त्यात पीठ घालायचं चालू करायचं. आता तर सगळं जिन्नस एकजीव झालेलं आहे. आता या कपानं मी 1 कप मैदा घेतलेला आहे. वजनीप्रमाणे याचं 125 ग्रॅम आहे. बघू शकता तुम्ही. 2 वेळा थोडा थोडा घालायचा, एकदम सगळा नाही घालायचा. चांगलं फेटून घ्यायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्यात मी राहिलेला मैदा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं 60 ग्रॅम, ते पण घालून घेतलं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते दूध जसं लागेल तसं वापरायचं. थोडं दाटच करायला लागतं आहे ते, एकदम पातळ नाही. आपण जसं ह्याचं लाडू करतो, कळीचं, बुंदीचं, त्याप्रमाणे ते पीठ केलं जातं. हे दूध संपलेलं आहे 1 वाटीभर आणि थोडं घेतलेलं आहे मी. आणि थोडं घालून चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्या गुठळ्या संपूर्ण मोडल्या पाहिजेत. कितपत घट कितपत पातळ पाहिजे हे तुम्हाला मी दाखवते आता पुढे. बघा हे फेटून घेतलेलं आहे मी चांगलं. आता ह्याप्रमाणे झालं पाहिजे ते. तुम्हाला चमचा घालून दाखवते आणि परत मी, म्हणजे लक्षात येईल. चमचाला बघा कसं पाठीमागं कोटिंग बसलं आहे, असं कोटिंग बसलं पाहिजे. इतपत दाट झालं पाहिजे ते. बघू शकता तुम्ही. एवढेच पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं. आता हा छाच्या मी दुकानातून नवीन आणलेला आहे. अजून या छाच्यानं मी बनवलेलं नाही. आता बघू कसं बनतं आहे. सुरुवातीला थोडं चिकटतं आहे म्हणतात. हे असं खालची बाजू फक्त त्यात बुडवून घ्यायची. पहिला छाच्या तेलात गरम घालून घ्यायचा, तेल झाडून घ्यायचं आणि खालची बाजू फक्त पिठात बुडवायची. वरपर्यंत आलं तर पीठ मग ते चिकटतं आहे आणि निघत नाही.
मग ते सुरीच्या साहाय्यानं मग काढावं लागतं आहे थोडं. निघलेलं आहे सुरुवातीला तरी. बघू अजून ते छाच्या हे झालेला नाही, तयार झालेला नाही. थोडं सुरुवातीला केलं की मग दुसऱ्या वेळेला येईल बरोबर. थोडासा तांबूस कलर आला की काढून घ्यायचं. एकदम पांढरं नाही काढायचं. असं दाबून धरलं तरीसुद्धा ते भाजू शकते, कारण त्याला होलं असतात. बघू शकता तुम्ही तांबूस कलर आलेला आहे त्याला. दोन्ही बाजूंनी दाखवले तुम्हाला मी. अशा पद्धतीनं तयार होतं ते. पुन्हा दाखवते तुम्हाला. असे 1-2-3 वेळा तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं जर निघणं झालं तर थोडंसं सुरीचं टोक लावून काढून घ्यायचं, निघतं लगेच मग. ते बघू शकता भाजलेलं आहे, काढून घेते. जास्त काय त्याला ताकद लावायची गरज नाही. जरासं सुरीचं टोक लावलं की लगेचच निघतं ते. छाच्या असा जास्त पण कडकडीत तापून घ्यायचा नाही जास्त वेळ. जरा तेलात बुडवायचा आणि लगेचच तेल झाडून घ्यायचं त्याचं. थोडंसं पीठ वर आलं की ते सुरीच्या टोकानं काढावं लागतं थोडंसं. खालची बाजूच तेवढी बुडवायची. हे पण झालेलं आहे. तर तुम्हाला परत दाखवते आणि 1-2-3 काढून. हे बघा या पद्धतीने बुडवायचं. हे असं सुटलेलं आहे आता. तर एकदा यायला लागलीत की मग जमतात ती. भाजायला पण त्याला जास्त नाही वेळ लागत, लगेचच भाजतं. एकदम कडकडीत तापलेलं तेल नाही ठेवायचं. एकदा तेल तापलं की गॅस कमी करायचा. आता निघायला लागलेत बघा पटपट. तीन चार घालून घेतली जसे निघतील तसे की होतात पटकन. जास्त वेळ नाही लागत. ह्या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान होतात. नवीन रेसिपी आहे ही जास्त कोण करत नाहीत, पण ख्रिसमससाठी खास गोवन पद्धतीची रेसिपी आहे ही. ह्या पद्धतीने मी सगळे आता करून घेणार आहे. आणि शेवटी थोडंसं पीठ राहतं त्यात, मग ते बुडत नाही. मग ते राहिलेल्या पिठाचा आपण पॅनकेक करून टाकायचा. पॅनमध्ये घालून ते तूप लावून भाजून घ्यायचं. ते काही खराब होत नाही. पॅनकेकसुद्धा छान होतो आहे त्या पिठाचा. तर झालेली आहे ती करून माझी. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहेत. सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनेलला. तुम्हाला नवीन नवीन अशा रेसिपी मी दाखवत राहीन. ख्रिसमसच्या रेसिपी मी टाकणार आहे. किती छान झालेत बघा. कलर पण किती छान आला आहे त्याला. बघू शकता तुम्ही. एक मोडून दाखवते तुम्हाला. एकदम कुसकुशीत होतात ती. थँक्यू.